आजचा घटक आहे एका शब्दसमूहाबद्दल शब्दसमूह एका शब्दसमूहाबद्दल शब्दसमूह हा घटक पाहतोय आपण. सर्वात शेवटी जन्मलेला म्हणजे अनुज, अप्सरा, देवलोकातील सुंदर स्त्री म्हणजे अप्सरा. अतिथी, अतिथी घरी पाहुणा म्हणून आलेला त्याला अतिथी म्हटलं जातं. अनावर, आवरता येणार नाही असं त्याला अनावर म्हणतात. अविनाशी, कधीही नाश न पावणारा म्हणजेच अविनाशी. अनुपम, ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असं म्हणजे अनुपम. अवर्णनीय, वर्णन करताच येणार नाही असं म्हणजेच अवर्णनीय. अविस्मरणीय, ज्याचा विसर पडणार नाही असा म्हणजे अविस्मरणीय. अंगाई गीत, लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेलं गाणं म्हणजे अंगाई गीत. अल्पसंतुष्ट, थोडक्यात समाधान मानणारा म्हणजे अल्पसंतुष्ट. अप्पलपोटा, स्वतःच्या फायद्याचेच पाहणारा म्हणजे अप्पलपोटा. अजातशत्रू, ज्याला कोणीही शत्रू नाही असा तो अजातशत्रू. अजिंक्य, ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य. अनाथाश्रम, निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था. अनाथ मुलांचा सांभाळ करणारी संस्था म्हणजे अनाथाश्रम. अल्पसंतुष्टी, थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती म्हणजे अल्पसंतुष्टी. अभूतपूर्व, पूर्वी कधीही न घडलेलं म्हणजे अभूतपूर्व. अश्रुतपूर्व, पूर्वी कधीही न ऐकलेलं म्हणजे अश्रुतपूर्व. अपक्ष, कोणाच्याही पक्षात सामील न होणारा म्हणजे अपक्ष. अनुयायी, नेत्याचं अनुकरण करणारे म्हणजे अनुयायी. अनावरण, पडदा दूर करणं म्हणजे अनावरण. अनाकलनीय, न कळण्यासारखं म्हणजे अनाकलनीय. अंकुश, हत्तीला वश करण्यासाठी जे साधन वापरतात त्याचं नाव आहे अंकुश. अजर, ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा म्हणजे अजर. अबदारखाना, स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा म्हणजे अबदारखाना. आहेर, लग्नात द्यावयाची भेटवस्तू म्हणजे आहेर. आल्हाददायक, मनाला आल्हाद देणारं. आकाशगंगा, आकाशातील ताऱ्यांचा पट्टा. आबालवृद्ध, बालकांपासून वृद्धापर्यंत सर्वजण म्हणजे आबालवृद्ध. आंतरराष्ट्रीय म्हणजे राष्ट्रांमधील. अजन्म, जिवंत असलेला, जीवनभर अजन्म. आमरण, मरण येईपर्यंत. आश्रित, इतरांच्या आधारावर जगणारा. उद्यमशील, सतत उद्योगशील असणारा म्हणजे उद्यमशील. शापापासून सुटका म्हणजेच उशाप. सतत उद्योगशील असणारा उदयोन्मुख. जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा म्हणजे उभयचर. जमिनीतून पाझरून निघणारा झरा म्हणजे उपळी. सतत एकटे राहण्याची आवड असलेला एकलकोंडा. एकाच अवतारावर विश्वास ठेवणारा एकेश्वरी, ज्याला कधीही वीट नाही असा अवीट.
एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती म्हणजे अभाव. थोरांनी लहानांच्या प्रती व्यक्त केलेली सदिच्छा म्हणजे आशीर्वाद. विविध बाबतीत प्रवीण असलेला म्हणजे अष्टपैलू. ज्याचा थांग लागत नाही असा अथांग. न टाळता येणार अपरिहार्य. कधीही नाश न पावणार अविनाशी. अनुभव नसलेला अननुभवी. ज्याचा विवाह झाला नाही असा अविवाहित. हकालपट्टी करणे म्हणजे अर्धचंद्र देणे. अनेक बाबतीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा म्हणजे अष्टावधानी. कमी आयुष्य असलेला अल्पायू. अतिशय उंच असणारा अत्युच्च. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणं म्हणजे अन्योक्ती. पायात पादत्राणे न घालणारा. घालता म्हणजे अनवाणी. ज्याची किंमत होऊ शकत नाही असं अनमोल. कोणाचाही आधार नाही असा अनाथ. ज्याला कधीही मृत्यू नाही असा अमर. अन्नदाता म्हणजे अन्न देणारा. तुलनाच करता येणार नाही असं अतुलनीय. ज्याला सीमा नाही असा असीम. विषयाला सोडून बोलणं म्हणजे अप्रस्तुत. मोफत जेवण मिळण्याचं ठिकाण अन्नछत्र. संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत म्हणजेच आपादमस्तक. अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवाशी म्हणजे आदिवासी. स्वतःच लिहिलेलं स्वतःचं चरित्र म्हणजे आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र. देव आहे असे मानणारा आस्तिक. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत म्हणजे आ सेतू हिमालय. सूचना न देता येणारा अतिथी म्हणजे आगंतुक. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा अजानुभाऊ. नसलेली गोष्ट आहे असं वाटणं म्हणजे आभास. शिल्लक राहिलेलं म्हणजे उर्वरित. ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उपकृत. सूर्याचे उत्तरेकडे सरकणं म्हणजे उत्तरायण. सतत पैसा खर्च करणारा उधळ्या. घरदार नसलेला उपऱ्या. हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे उत्क्रांती. श्रम न करता खाणारा ऐतोबा. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू. जिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी कमलाक्षी. ऐकण्याला गोड लागणार कर्णमधुर. इच्छिलेली वस्तू देणारं झाड कल्पवृक्ष. कथा सांगणारा कथेकरी. कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करणारा कपोतवृत्ती. केलेलं उपकार जाणणारा कृतज्ञ. कष्ट करून जगणारा कष्टकरी. इच्छिलेली वस्तू देणारी गाय कामधेनू. कार्य करण्यास सक्षम असलेला कार्यक्षम. भाकरी करण्याची लाकडी परात म्हणजे काठवत. मडकी बनविणारा कुंभार. नेहमी खोडी काढणारा खट्याळ. आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा खेळगडी. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी गजगामिनी. गावाभोवतालचा तट गावकूस. गावाचा कारभार गावगाडा. गुणांची कदर करणारा गुणग्राहक. डोंगरात वास्तव्य करणारे लोक गिरिजन. नावाचा एकसारखा उच्चार म्हणजे घोष. मोठ्याने केलेले पाठांतर म्हणजे घोकमपट्टी.
गाडीच्या चाकांनी पडलेली वाट म्हणजे चाकोरी, मानवाच्या पापपुण्यांचा हिशोब ठेवणारा यमाचा सेवक चित्रगुप्त, चिरकाल जगणारा चिरंजीवी, चंद्राप्रमाणे मुख असणारी चंद्रमुखी, चार वेदामध्ये पारंगत असणारा चतुर्वेदी, चार रस्ते एकत्र येतात ती जागा चव्हाट किंवा चौक, जग जिंकणारा जगज्जेता, पाण्यात राहणारे जलचर, नावाचा एकसारखा उच्चार जयघोष, जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू, सतत कोसळणारा पाऊस म्हणजे झड, रिकामा हिंडणारा टवाळखोर, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज तगाई, तीन रस्ते एकवटतात ती जागा म्हणजे तिठा, तोंडावर स्तुती करण्याचा गुण तोंडपुजेपणा, अतिशय नाजूक म्हणजे तोळा मासा, जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा दीपस्तंभ, दिवसाला भिनारा दिवाभीत, दात व पक्षी यांना द्विज म्हणतात. द्विज द्विज म्हणजे ब्राह्मण सुद्धा. दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी दुथडी, कवितेची रचना करणारी स्त्री कवयित्री, अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा कृष्ण पक्ष, एखादी कला अंगी असणारा म्हणजे कलावान किंवा कलावंत कलाकार, असहाय्यपणे विनंती करणे कळवळणे, केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न, आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्य तत्पर, कामाची टाळाटाळ करणारा कामचुकार, कुंजात विहार करणारा कुंजविहारी, अकस्मात घडून आलेला बदल क्रांती, आकाशात गमन करणारा पक्षी खग, सतत पैसे खर्च करणारा खर्चिक, गडाचा किंवा किल्ल्याचा प्रमुख अधिकारी गडकरी, जन्मताच श्रीमंत असलेला गर्भ श्रीमंत, मूर्ती जेथे असते तो देवालयातला भाग गाभारा, सापांचा खेळ करणारा गारुडी, गुप्त बातम्या काढणारा गुप्तहेर, अचानक आलेलं संकट घाला, शत्रूला सामील झालेला घरभेदी, चार पाय असणारा चतुष्पाद, ज्याच्या हाती चक्र आहे असा चक्रपाणी, सैन्याची चक्राकार केलेली रचना म्हणजे चक्रव्यूह, चहाड्या सांगणारा चहाडखोर, गावच्या कामकाजाची जागा चावडी, चंद्रापासून येणारा प्रकाश चांदणे, जेथे जन्म झाला ती भूमी जन्मभूमी, रागीट, त्वरित कृती करणारा जहाल, कमकुवत झालेला जर्जर, जीवाला जीव देणारा जीवलग, जगाचे नियंत्रण करणारा जगनियंता, नाणी तयार करण्याचा कारखाना टांगसाळ, किल्ल्याच्या भोवतालची संरक्षण भिंत तट, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा, तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश द्विकल्प, नशिबावर विश्वास ठेवून वागणारा दैववादी, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, खूप दानधर्म करणारा दानशूर, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, दोन नद्यामधील भाग जागा दुआब, चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा
दुराग्रही, एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे, देशांतर, सर्व दिशांना पांगलेले दिगंतर, यात्रेकरूंच्या निवासासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत, धर्मशाळा, उंचावरून कोसळणारा पाणलोट, धबधबा, भरपूर संपत्ती असणारा धनवान, बिनचूक वजनाचा काटा, धारवाडी काटा, घरादारास व देशास पारखा झालेला निर्वासित, अपत्य नसणारा निपुत्रिक, 9 दिवस टिकणारा ताप, नवज्वर, नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी, ठराविक काळानंतर प्रसिद्ध होणारे नियतकालिक, कशाचीही भीती नसणारा निर्भय, नाटकात भूमिका करणारा पुरुष, नट, ज्याला आकार नाही असा निराकार, देवापुढे सतत जळणारा दिवा, नंदादीप, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत, नांदी, दुसऱ्याच्या जीवावर जगणारा परोपजीवी, दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी, तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक, पंच, जगाचा नाश होण्याची वेळ, प्रलय काळ, फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंद वाट, पाऊल वाट, आजारी लोकांची शुश्रूषा करणारी स्त्री, परिचारिका, ज्यातून आरपार दिसू शकतं अशी वस्तू, पारदर्शक, समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील वाट, पाणंद व पाणंदी, गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा, पाणवठा, म्हाताऱ्या व लंगड्या लुळ्या गुरांना पाळण्याचं ठिकाण, पांजरपोळ, आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा पुरोगामी, पिण्यास योग्य असलेला पदार्थ, पेय, दुसऱ्या देशात जाणं, परदेश गमन, 5 वडांचा समुदाय असलेली जागा, पंचवटी, पूर्वेकडे तोंड करून उभा असलेला पूर्वाभिमुख, पोरबुद्धीने वागणारा पोरकट, लोकांच्या मदतीनं चाललेलं राज्य म्हणजे प्रजासत्ताक, विस्थापितांना पुन्हा वसवणं म्हणजे पुनर्वसन, पिकांच्या 2 ओळीतील अंतर, पाथगी, साक्षात्कार झालेला दृष्टा, भरपूर आयुष्य असणारा दीर्घायू, पतीचा भाऊ, दीर, कापड बांधून मशाल तयार केलेला दिवा, दिवटी, अतिशय गरीब व्यक्ती, दरिद्री नारायण, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे, धर्मांतर, जे साध्य करावयाचे आहे ते ध्येय, केवळ धर्मभेद करणारा धर्मांध, न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा न्यायनिष्ठूर, पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत नखशिखांत, रात्री फिरणारा निशाचर, एकाच गोष्टीचा नाद करणारा नादिष्ट, कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा निष्पक्षपाती, कसलीही अपेक्षा नसणारा निरपेक्ष, कुणाचाही आधार नसणारा निराधार, आकाशात वावरणारे नभचर, लिहिता वाचता न येणारा निरक्षर, नावेतून करावयाची क्रीडा नौकाविहार, एकमेकावर अवलंबून असणारे परस्परावलंबी, 15 दिवसांचा काळ, पक्ष, तिथिवार, नक्षत्र, योग व करण वगैरे दिनवैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका, पंचांग, फुकट पाणी मिळण्याचं केलेली सोय म्हणजे पाणपोई, किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा, पागा, 15 दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, पाक्षिक, पाश्चिमात्य अमेरिका या युरोप, अमेरिका या पश्चिमेकडील देशातील लोक, पाश्चिमात्य, पाण्याखालून चालणारी बोट, पाणबुडी,
लोकांचे पुढारी पण करणारा पुढारी, जुन्या मतांना चिकटून राहणारा पुराणमतवादी, आई वडील नसलेला पोरका, पुरामुळे नुकसान झालेले लोक पूरग्रस्त, भोवतालचा प्रदेश परिसर, विशिष्ट स्थळापासून 5 कोसांचा प्रदेश पंचक्रोशी, पूर्वी जन्मलेला पूर्वज, अर्थ न समजता केलेलं पाठांतर पोपटपंची, पाहण्यायोग्य अनेक वस्तू मांडलेली जागा प्रदर्शन, पाहण्यास जमलेले लोक प्रेक्षक, ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर प्रक्षिप्त, इमारतीचा दगड घडवणारा पाथरवट, वादविवादात प्रथम मांडलेली भूमिका पूर्व पक्ष, पडक्या घरांची मोकळी जागा बखळ, ज्याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत, डोंगर पोखरून आरपार तयार केलेला रस्ता बोगदा, ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो असे लोक बुद्धिजीवी, बुद्धीला प्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा बुद्धी प्रामाण्यवादी, फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे बाजार बुणगे, विविध सोंगे करणारा घेणारा बहुरूपी, राजाची स्तुती करणारा भाट, माच्या शिकार किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला उंच माळा मचान, माकडांचा खेळ करणारा मदारी, जमिनीवर राहणारे भूचर, दुसऱ्याच्या मनातील जाणणारा मनकवडा, दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक मासिक, मोजकेच बोलणारा मितभाषी, काटकसरीने खर्च करणारा मितव्ययी, मुद्द्याला धरून असलेलं मुद्देसूद, हरिणी सारखे डोळे असणारी स्त्री मृगनयना, भिन्न जातीतील वधूवरांचं लग्न मिश्र विवाह, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा मनमिळावू, जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद करणारे आहेत अशी मदिराक्षी, मशाल धरणारा नोकर मशालजी, इतरांना मार्ग दाखविणारा मार्गदर्शक, घरातील मधले दालन माझघर, अतिशय मूर्खपणा करणारा मूर्ख शिरोमणी, ढगांनी आच्छादलेला मेघाच्छादित, समाजातील परिस्थितीला बदलून तिला योग्य वळण लावणारा युगपुरुष, आपापसातील कलह यादवी, यज्ञ करण्याची ठराविक जागा यज्ञसुकर, राजाच्या दरबारात नृत्याचं काम करणारी स्त्री राजनर्तिका, अचूक गुणकारी असं औषध रामबाण, लिहिण्याची हातोटी लेखन शैली, सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन लोकोत्तर, लोखंडाच्या वस्तू बनविणारा लोहार, सभेत भाषण करणारा वक्ता, भाषण करण्याची कला वक्तृत्व कला, नवऱ्या मुलाचा बाप वरबाप, वाट दाखवणारा वाटाड्या, शत्रूला सामील झालेला फितूर, चारही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश बेट, 12 जणांचा कारभार बारभाई, कोणालाही कळू न देता बिनबोभाट, वारस नसलेला बेवारसी, कोणतीही तक्रार न करता बिनतक्रार, कोणतीही तक्रार न करता विना तक्रार, वर्तमानपत्रात बातमी देणारा बातमीदार, निरर्थक गोष्टी किंवा गप्पा भाकड कथा, भांडण करून काढणारा भांडकुदळ, विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा महत्वाकांक्षी, पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव माचा, म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार म्हातारजळ, लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचं घर माहेर, मोजकाच आहार घेणारा मिताहारी, माशासारखे डोळे असणारी स्त्री मीनाक्षी, मूर्तीची पूजा करणारा मूर्तीपूजक, मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय, मन मानेल तितके मनसोक्त, जे केव्हा ना केव्हा तरी मृत्यू पावणार असतात असे मर्त्य, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे मनमौजी, दुसऱ्याला ठार मारण्याकरता पाठवलेला माणूस मारेकरी, डोक्यावरून ओझे वाहून नेणारा माथाडी, मूर्तीचा नाश करणारा मूर्तीभंजक, उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा, साधे जेवण मीठ भाकरी, शक्य असेल त्याप्रमाणे यथाशक्ती लढण्याची इच्छा असणारा युत्सुक, युद्धात शौर्य दाखवणारा रणवीर, सूर्योदयापूर्वीचा काळ रामप्रहर,
लोकांना आवडणारे, लोकप्रिय, लोकांच्या हितासाठी असलेली राज्य पद्धती, लोकशाही, डोंगरात कोरलेलं मंदिर, लेणं, केंद्रीय कायदेमंडळातील सभाध्यक्षांचं पदनाम, लोकसभाध्यक्ष, वाडवडिलांपासून मिळालेलं वडिलोपार्जित, वर्णन करण्याची हातोटी, वर्णन शैली, नवऱ्या मुलाची आई, वरमाय, संकटाचे निवारण करणारा विघ्नहर्ता, दोषांवर विनोदी पद्धतीनं केलेली टीका, विडंबन, वर्षाने प्रसिद्ध होणारे वार्षिक, पगार न घेता काम करणे, विना वेतन, जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री, विधवा, वनात राहणारे लोक, वनवासी, आईला मुलाविषयी वाटणारे प्रेम, वात्सल्य, सर्वांसाठी एकत्र वाचनाची सोय, वाचनालय, वेश बदलणे, वेषांतर, व्याख्यान देणारा, व्याख्याता, घराच्या छताला आधार देणारं लाकूड, वासा, धान्य साठविण्याची बंदिस्त जागा, वखार, एखाद्याला दिलेल्या वचनाशी बांधिलकी, वचनबद्धता, अपायकारक सहानुभूती, वानर किवन, जेवण झाल्यानंतर थोडेसे अंतर फिरण्याचा परिपाठ, शतपावली, कधीही नष्ट न होणारे, शाश्वत, 100 वर्ष आयुष्य असणारा, शतायुषी, दगडावर कोरलेले लेख, शिलालेख, शेजाऱ्यांशी वागण्याबाबतचे कर्तव्य, शेजार धर्म, अतिशय लवकर रागावणारा, शीघ्रकोपी, उडत उडत केलेले वाचन, शाखाचक्रमण, श्रद्धा ठेवून वागणारा, श्रद्धाळू, दुसऱ्याचे भाषण ऐकणारे, श्रोते, मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व, सूत्र, सभेत धीटपणे भाषण करणारा, सभाधीठ, एकाच काळातील, समकालीन, एखाद्या संस्थेची स्थापना करणारा, संस्थापक, मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वास्तू, स्मारक, स्वतःशी केलेलं भाषण, स्वगत, आपल्याच देशातील तयार होणारे, स्वदेशी, स्वतःच्या हिताचा त्याग करणारा, स्वार्थ त्यागी, स्वतःचा मुळीच अभिमान नसणारा, स्वाभिमान शून्य, धन्याशी निष्ठेने वागणारा, स्वामिनिष्ठ, आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, साप्ताहिक, लिहिणे वाचणे येत असलेला साक्षर, चांगला विचार, सुविचार, दुःखाच्या भावनेतून सोडलेला लांब श्वास, सुस्कारा, कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तो स्थितप्रज्ञ, यथासांग, सांगोपांग, विवाहबंधनामुळे दोन कुटुंबात निर्माण झालेले नातेसंबंध, सोयरीक, अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट, संगनमत, शोकाचे वर्णन करणारी कविता, विलापिका, दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा, वामकुक्षी, ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष, विधूर, भगवान विष्णूची उपासना करणारा वैष्णव, झाडाच्या सालीपासून बनवलेलं वस्त्र, वल्कले, व्यभिचारी स्त्री, व्यभिचारिणी, संगणकीय महाजाल, जगातील ज्ञानकोश, विकिपीडिया, व्यवहाराचे ज्ञान नसलेला व्यवहार शत्रू, व्यवहार शून्य, शंका, संभ्रम, पर्याय, विकल्प, कायद्याने प्रस्थापित होणारे, वैधानिक, मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी, वाटाघाटी, व्यवहारात चतुर असलेला व्यवहारज्ञानी, गावाचे प्रवेशद्वार, वेस, शरण आलेला, शरणागत, एखाद्याचे वाईट हो अशी इच्छा, शाप, दगडावर कोरलेले कोरीव काम, शिल्प, चांदणे असलेला पंधरवडा, शुक्ल पक्ष, भगवान शंकराची उपासना करणारा शैव, राजाचा शिक्का सांभाळणारा शिक्केनवीस, पवित्र, शिव, मंगळ, शुभ, श्रम करून जीवन जगणारा श्रमजीवी, अन्याय निवारणार्थ सत्याचा आग्रह धरणे, सत्याग्रह, सत्यासाठी झगडणारे, सत्याग्रही, जुन्या रूढी परंपरेनुसार वागणारा सनातनी, दोन नद्या एकत्र मिळण्याचं ठिकाण, संगम, जिचा पती जिवंत आहे अशी सुवासिनी, स्वतः श्रम करून मिळवलेले, स्वकष्टार्जित, स्वतःच्या इच्छेने वागणारा स्वच्छंदी, आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणारा स्वयंसेवक,
स्वतःच्याच फायद्याचाच विचार करणारा स्वार्थपरायण, स्वतःचा अभिमान असणारा स्वाभिमानी, स्वतःचे काम स्वतःच करणारा स्वावलंबी, सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा साम्यवादी, बोधपर वचन सुभाषित, सहज साध्य होऊ शकणारे सुसाध्य, मोफत शिदा मिळण्याचे ठिकाण सदावर्त, समाजाची सेवा करणारा समाजसेवक, एकाच आईच्या पोटी जन्मलेले सहोदर, पती निधनानंतर पत्नीने पतीबरोबर केलेले आत्मदहन सहगमन, सांगितले तेवढेच करणारा सांगकाम्या, सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन सामंतशाही, देशासाठी समाजासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा हुतात्मा, हृदयाला जाऊन भिडणारे हृदयस्पर्शी, जिचे भाग्य नाहीसे झाले आहे असा किंवा अशी हतभागी, जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण क्षितिज, 3 महिन्यांतून प्रसिद्ध होणारे नियतकालिक त्रैमासिक, विषय सोडून अप्रस्तुत, आई वडिलांना पारखा झालेला पोरका, अंतकरणाला पाझर फोडणारं हृदयद्रावक, शत्रूकडील बातमी काढून आणणारा हेर, सर्व गोष्टींना होकार देणारा होयबा, क्षणात नष्ट होणारे क्षणभंगूर, धड ना इकडे धड ना तिकडे त्रिशंकू, अतिशय भांडखोर स्त्री त्राटिका, घरादाराला पारखा झालेला अनाथ. अशा पद्धतीनं आपण हे शब्द पाहिले. या शब्दांचा आपणाला निश्चितच फायदा होईल अशी आशा आहे.